हाय हॅलो नमस्कार. होळी म्हटलं की पोळी ही प्रत्येक घरामध्ये केली जाते. तसंच आज मी पण पोळीचा घाट घातलेला होता पुरणपोळीच्या स्वयंपाकाचा. तर मस्त असा पुरणपोळीचा स्वयंपाक माझा इथं चाललेला होता. खूप छान अशी मस्त खुसखुशीत अशी पुरणपोळी मी बनवलेली होती आणि मस्त फुगत पण होती. पाहू शकता तुम्ही किती क्रिस्पी छान अशी मस्त तूप लावून खाल्ली की खूप टेस्टी लागते ही पोळी. तर माझं इथं पुरणपोळीचं लाटायचं काम चाललं होतं, भाजायचं काम चाललं होतं. स्वयंपाक बऱ्यापैकी सगळा आवरलेला होता. फक्त पोळ्या करायच्या ठेवलेल्या होत्या. मी पुढे तुम्हाला दाखवते काय काय स्वयंपाकामध्ये बनवलेलं आहे. आता पुरणपोळीचा स्वयंपाक म्हटलं की सगळ्याच आपल्या मैत्रिणींना माहीत असतं, महिलांना माहिती असतं की पुरणपोळीच्या स्वयंपाकामध्ये काय काय पदार्थ बनवले जातात. तर मग तसेच मी पण बरेचसे पदार्थ बनवलेले होते. अगोदर सगळं बनवून घेतलं आणि त्यानंतर मग शेवटला पुरणपोळी लाटून घ्यावा म्हटलं, कारण गरम गरम पुरणपोळी खायला पण छान लागते आणि निवदं पण लगेचच बनवून घेता येते देवांसाठी होळीसाठी. तर मग म्हटलं ठीक आहे चला पटकन आवरून घेते. तर इथं माझं मग पटापटा चाललं होतं काम करायचं, मुलांना तितक्यात बोलायचं पण चाललं होतं. मुलं पण काही सण वगैरे असलं की खूप उत्साहामध्ये असतात, दिवसभर बाहेर खेळतात वगैरे. तर मग त्यानंतर मग माझं इथं अगोदर सगळे घरातली मी कामं आवरून घेतली. सकाळचं पण पटकन आवरून घेतलं. त्यानंतर दिवसभरामध्ये 2-3 तासामध्ये थोडंसं काम पण करून घेतलं माझं फॅशन डिझायनरचं, जसं की साड्या वगैरे पिकोफॉलला लावून घेतल्या, काही ब्लाऊजला हुक वगैरे लावून घेतले. आणि मग व्यवस्थित तसं तसं ठेवून मी नंतर 4 वाजता स्वयंपाकाला लागले होते पुरणपोळीच्या. तर 4 वाजता लागले तरी बऱ्यापैकी माझा सगळा स्वयंपाक 6 वाजता झाला होता. 2 तासामध्ये छान असा स्वयंपाक झाला होता. तरी पण अधूनमधून सगळी तयारी हे वगैरे होळीची वगैरे करून दिली होती. सगळं सामान वगैरे आणून ठेवलेलं होतं. बाकी काही जास्त नाही लागत आपल्याला. 5 गौऱ्या वगैरे ते लागतात, ते सगळं सोनूने आणून तर ठेवलंच होतं, इथं जवळच मिळतं तर. आणि मस्त असं पुरणपोळी भाजायचं इथं चाललं होतं, कारण पुरणपोळी मी भाजायला लागली आणि ती पुरणपोळी फुगायला लागली की सोनूला हा व्हिडिओ घ्यायचाच असतो. तिला खूप आवडतो पुरणपोळी, खायला खूप आवडते. आणि मग मग पुरणपोळी खायची होती म्हणून ती व्हिडिओ आधी शूट करत होती, कारण तिला ना फुगलेली पुरणपोळी असो किंवा फुगलेली माझी चपाती किंवा भाकरी असो तर तिला खूप जास्त आवडते पाहायला. अगदी आवर्जून पाहतात की त्यांना वाटतं की बघा माझी मम्मी किती छान स्वयंपाक करते, असं मुलांना एक आवड असते. मग त्यातली त्यात मग म्हटलं चला आजचा निवद पण करून घ्यावं लगेचच, देवांसाठी, गाईसाठी, तुळशीसाठी आणि आपल्या घरातल्या देवांसाठी पण आणि होळीसाठी पण. असे 4-5 निवद मी लगेचच करून पण घेतले. इथं पोळ्यांचं तयार झालेल्या होत्या. त्यानंतर अगोदरच मी इथं कटाची आमटी पण बनवून घेतलेली होती. त्यानंतर भात बनवून ठेवलेला होता. त्यानंतर गुळवणी बनवून ठेवलेलं होतं, दूध गरम करून ठेवलेलं होतं. आणि इथं गुळवणी पण बनवून ठेवलेलं होतं गुळाचं. आणि भजी पण छान अशी मस्त तळून ठेवले होते. काही बटाट्याची भजी होते आणि काही कांद्याची भजी बनवले होते. त्यानंतर थोडंसं कुरडई पापड वगैरे ते पण तळून ठेवलेलं होतं. फक्त माझं थोड्याशा पोळ्या राहिल्या होत्या. 4-5च पोळ्या करतात आम्ही, कारण मुलं पण काही जास्त खात नाही. अर्धीच खाल्ली तरी त्यांना खूप होते. आणि आम्ही काही जास्त एक पोळी, 1.5 पोळी खातो फक्त. त्यातली त्यात मलाही जास्त जमत नाही पोळी खाल्लेली. आवडते पण मी नाही जास्त खाऊ शकत, कारण ॲसिडिटी वगैरे खूप होते त्यासाठी. आणि इथं माझी मग लगेच पोळ्या वगैरे झाल्या होत्या. शेवटला निवदं पण बनवून घेतले आणि इतके छान असे निवदं पण फुगत होते. पाहू शकता तुम्ही, अगदी जसे बटोरे फुगतात ना, छोले भटोरे आपण खातो ते, तसे ही निवदं फुगत होते, बघू शकता. कारण खूप छान पद्धतीने मी पोळ्या वगैरे करत असते. पुरण पण छान असं बनवलं ना तर पोळ्या पण आपल्या छान होतात. कणिक पण छान मळली ना चांगल्या पद्धतीने व्यवस्थित सगळं, तर स्वयंपाकही छान होतो. तर आपण सगळ्याच गोष्टींमध्ये व्यवस्थित लक्ष देऊन काम केलं तर सगळं होतं. तर चला, सगळा स्वयंपाक झालता, निवदं वगैरे भरून झाले होते. इथं पूजेची तयारी झालेली होती आणि त्यांनी लगेच होळी पेटून घेतली. मग तर इथं होळी पेटवत होते, ते होळीची तयारी करत होते. आणि अगोदर तर मी गौऱ्या वगैरे व्यवस्थित सगळं लावून ठेवलेलं होतं. आणि मग त्यांनी नंतर ते उसाचं हाडं वगैरे लावलं. एरंड्याचं पान पण असतं, पण इथं काही ते एरंड्याचं पान नाही मिळालं. हे उसाचं हाडं वगैरे, गौऱ्या वगैरे हे सगळं विकत मिळतं. तर ते आम्ही सगळं विकतच आणलेलं होतं. म्हणजे आपल्या गावाकडं कसं गौऱ्या वगैरे सगळं अवेलेबल असतं. त्यानंतर पूजा केली आणि त्यानंतर मग होळीला नैवेद्य वगैरे दाखवला, पूजा केली आणि होळी पेटून मग नंतर
होळीला प्रदक्षिणा घालायचा पाण्याचा इथं अशा पद्धतीने आमच्या गावाकडे घालतात, तसं आम्ही करतो नेहमी इथंच. तसंच तर मग त्यानंतर मग दर्शन वगैरे घेतलं, मुलांना पण दर्शन घ्यायला लावलं होळीचं आणि अशा पद्धतीने आम्ही होळी सेलिब्रेशन केली. तर तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. तुमच्याकडं काय पद्धत असते ते सुद्धा सांगा. चला, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असताल तर सबस्क्राईब करा आणि भरभरून प्रेम द्या आपल्या या चॅनलला, भरभरून प्रतिसाद द्या. चला, व्हिडिओला लाईक नक्की करा आणि व्हिडिओला शेअर देखील करा. भेटूच अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.